राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आज मी अंडा बनवून खाल्लं. अजून काय, मिशोचे ब्लाऊज होते एक नंबर, एकच नंबर प्युअर कॉटनचे. तशी प्राईस पण त्याची भारीच होती. अजून काय, हे केलेलं आपलं हीटर असतं ना, त्याला पहिला पण मी एक ब्लॅक टेप लावलेला, ते अजून निघाला, मग अजून बसवलं. हेच आपल्या ब्लॉगमध्ये, बाकी काय नाही. या मग नाश्ता करायला तुम्ही लोक. बघा, आंघोळीच्या अगोदरचा आहे हा व्हिडिओ. घेऊन ठेवलेला मी व्हिडिओ, म्हटलं आपल्याला पोस्ट करायला कामा येईल. बघा, अंडं फोडलं, हातावरच फुटलं माझ्या सगळं. ते कधी कधी किती वेळा मी अंड्याला असं फुटते, म्हणजे फुटतच नाही. आणि आज आहे की म्हणजे सत्यानाश. सासूबाईचा डब्बा बनवला, डब्बा भरून दिला. पिल्लू पण उठलेलं, पिल्लूचं पण जेवण तयार करून ठेवलेलं मी. म्हणलं पिल्लू आणि मी सोबतच खाणार, एक घास त्याचा एक घास माझा, असं चालू होतं मग जेवण आम्हा दोघांचं. हिरवी मिरची नाही टाकली, काहीच नाही टाकली. एवढा वेळ नव्हता, भूक पण लागलेली. उशिरा उठलेली मी. किती वाजता, 10:30 पावणे 11 वाजता उठलेली मी. मग आता पटापट त्यांना जायला उशीर, त्यांना जातील पुन्हा म्हणून मग मी चपाती बनवून घेतली. म्हटलं अंड्याची पोळी बनवायला काय नाही, बनवून घेईल पटकन. सगळं त्यांचं झालं, मग माझ्यासाठी मी हे बनवलेली अंड्याची चपाती. रात्रीची चपाती होती बघा, 1:30 राहिलेली, मग गरम तव्यावर ठेवलेली. नाही तर बुरशी आल्यासारखी झाली असती. आपण विकतचं आणायचं आणि विकून टाकायचं, मग काय फायदा. दोन डबे भरून घेतले तांदूळ आणि पीठ. ते 5 किलो तांदूळ आणलेले खालून किराणा दुकानातून, त्यांनी आणून दिलेले आमच्या घरी. तर ते जे तांदूळ होते ना, ते नवीन तांदूळ आहे, जरा चिकट भात होतं. आता हे चिकट भात पिल्लूसाठी ठीक आहे, पण आपण त्याच्यासाठी काय पिल्लूसाठी अजून भात बीत नाही खाऊ घालत त्याला. अजून ते पेच असते ना, तसंच सगळं चालू आहे. पण माझं मत आहे की आता 9वा महिना चालू झाला तर ना खिचडी बनवावी रोज. आपलं पालेभाज्या वगैरे, बीट गाजर वगैरे असे टाकून सगळं तर खिचडी बनवायला त्यांना बनवायची. आणि मस्त ना अशी हाताने बारीक कुस करून जरी खाऊ घातली तरी चालेल. माझा तर विचार तोच आहे, आता बघू काय होतं. मला सांगा, 9व्या महिन्यापासून असं काही खाऊ घालू शकतो का आपल्या लेकराला आपण? भाज्या वगैरे टाकून, म्हणजे असं मिक्सरमध्ये कुकरमध्ये लावून एकदम असं खायला. तर दात आले खालचे, 2 दात आलेत. तोडते, काही पण तोडते, चपाती बिपाती सगळं तोडते. पिठाचा डब्बा भरून ठेवला. पिल्लू झोपलेली. हळूहळू आवाज न करता कामं केली मी. आता इथे बघा, मी पहिलं स्टेप लावलेली आहे त्याला किती वेळा, आणि माझ्यामुळेच खराबी झाली माहिती आहे का या हीटरची. आणि आता पिल्लू आहे त्याच्यामुळे तर दिवसातून 4 ते 5 वेळा आम्ही हीटर लावतो. तिला जेव्हा शी केली तेव्हा बकेट भरून पाणी गरम करतो आणि हे करतो. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, सुसू वगैरे करून ते त्याच्या पायाला वगैरे लागलेली असणार ना, तर गरम पाण्याने धुवून निघतं सगळं. आणि चांगलं आहे, आता पावसाळ्याचे दिवस आहे, गरम पाणी यानेच आपण साफ स्वच्छ केलं पाहिजे. थोडासा वायर दिसत होता, म्हटलं आता हा वायर जर दिसायला लागला जास्त तर अजून बंदच पडून जायचं आहे. अजून एक नवीन खर्च. सगळं आपल्यालाच बघायला लागतं राव. झालं, थोडंसं होतं बसून घ्यायचं, जास्त नाही. आता हे तुम्ही बघा, मला मिशोचं सगळं सामान आहे, त्याचे 2 रील बनवलेले आहे मी. प्रोडक्ट आलेले. एक ब्लाऊज मी ना आज कॅन्सल केलेलं ऑर्डर.
अजून प्लेस नाही झाली ऑर्डर 4-5 दिवसापासून, म्हणून ते कॅन्सल केलं. 4 ब्लाऊजच रील बनवली. आता हे जे बघताय ना तुम्ही, आपण चपात्या ठेवायचे कपडे आहेत, हे 200 रुपयाचे आहेत. ह्या चाळण्या आहेत, चाळण्या म्हणजे झाकणे आपल्या, याच्यावर काही पण वाफू ठेवू शकता, छोटं मोठं. आणि ही जी चाळणी पण आहे ना, ही वांग्याचं भरीत, अजून टमाटो वगैरे, कांदा वगैरे भाजू शकतो आपण त्याच्यावर ठेवून गॅसवरती. आता हे बघा, 4 प्रकारचे 4 ब्लाऊज आहेत, प्युअर कॉटनचे आहेत, 1 नंबर प्युअर कॉटन. काही पॅडेड आहेत आणि एक पॅडेड नव्हता, बाकीचे पॅडेड आहेत. आणि एवढे भारी, त्याची क्वालिटी पण भारी. एवढं हे हातात घेतलेलं ना, हे पॅडेड नव्हतं, एक बाकी सगळे पॅडेड होते. आणि 4 डिझाईनचे होते, म्हणून हे मागवलेले, सगळे वेगळे वेगळे डिझाईनचे. हे ब्लाऊज मला सगळ्यात जास्त आवडलं आणि मी हे ब्लाऊज मागवणार. जेव्हा आम्ही कुठे फिरायला वगैरे जाऊ ना, तेव्हा मी साडी घेऊन जाणार. मस्त हे ब्लाऊज, एवढं भारी ना, कपडा पण ना 1 नंबर आवच होता. तुम्हाला पण आवडला का कलर? कसा भारी वाटते ना. ह्या सगळ्या ब्लाऊजमध्ये ना कलर ऑप्शन आहेत भरपूर, 7-7, 8-8 कलर ऑप्शन आहेत. बघा तिकडं पिल्लूचं थोडंसं नजर हटे, दुर्घटना घडली. आता तोंडात घालणार, उचलून ठेवलं दूर मी, तर तिथं पण गेली असते ती, तिला आवाज हे करत करत. चला मंडळी, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडतात ना सांगा. माझं नवीन चॅनल आहे, तुमच्या लोकांचा सपोर्ट हवा आहे मला. पिल्लूला आणि मला सपोर्ट करा. बाय बाय.